नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी डॉक्टर बांबू युनिव्हर्सिटीचे जे मार्च-एप्रिल 2025 ची एक्झाम होणार आहे, फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर किंवा TAY हे जे विद्यार्थी आहे यांचं जे हॉल तिकीट आहे तर ते तुम्हाला आता मोबाईलमधून डाउनलोड करता येणार आहे। जे की आतापर्यंत फक्त हॉल तिकीट हे महाविद्यालयाच्या लॉगिनमध्येच येत होते आणि विद्यार्थ्यांना फक्त कॉलेजेसमध्येच हे प्रोव्हाइड केले जात होते, परंतु आता जे आहेत सर्वांनाच मोबाईलमध्ये एका मिनिटात आपले हॉल तिकीट जे आहे तर ते डाउनलोड करता येणार आहे। आता ते कुठून डाउनलोड करता येणार आहे, कसे डाउनलोड करता येणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटनाने प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला डॉक्टर बांबू युनिव्हर्सिटीचे सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जसं की मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता डॉक्टर बांबू युनिव्हर्सिटीकडून आलेलं हे नवीन परिपत्रक जे आहे तर ते 21/3/2025 हे परिपत्रक आहे आणि या ठिकाणी म्हटलेला आहे विषय तुम्ही बघू शकता की विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालय किंवा परिसंस्थेमधील प्रवेशित किंवा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना Google Play Storeवरून बांबू स्टुडंट DU ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याबाबत, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं तुम्हाला की आता जे विद्यार्थी आहे यांची जर सर्व माहिती आहे तर ते ॲपवर मिळणार आहे। मग ते हॉल तिकीट असेल, टाइम टेबल असेल किंवा तुमचा जो रिझल्ट वगैरे आहे तर तो सुद्धा तुम्हाला त्या ॲपवर दिसणार आहे। याच्यापूर्वी आपण हा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, कोणती ॲप आहे, कुठून डाउनलोड करायचं आहे, तुम्हाला ते हवे असेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता। परंतु आता तुम्हाला जे आहे तर ते हॉल तिकीटसुद्धा तुम्हाला त्या ॲपमध्ये मिळणार आहे। इथं तुम्ही बघू शकता सरळ माहिती दिलेली आहे परिपत्रकामध्ये। Google Play Storeवरून बांबू स्टुडंट DU ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आलेले असून परीक्षेचे हॉल तिकीट म्हणजे प्रवेशपत्र जे आहेत व इतर माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे त्या ॲपमध्ये जे आहे तर हॉल तिकीटसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तुम्हाला। त्याच पद्धतीने इतर जे मार्कशीट वगैरे असेल, टाइम टेबल वगैरे असेल किंवा रिव्हॅल्युएशनसाठी तुम्हाला रिचेकिंगसाठी अप्लाय करायचं असेल, सर्व माहिती तुम्हाला त्या ॲपमध्ये भेटणार आहे। आता तिथं तुम्हाला कुठून हॉल तिकीट भेटणार आहे ते सुद्धा आपण डेमो बघून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा सर्वांना शेअर करा, जेणेकरून ही अपडेट सर्वांपर्यंत पोहोचेल। जसं की मित्रांनो, आपण सरळ या ठिकाणी ॲपमध्ये लॉग इन केलेलं आहे। ॲप कोणतं आहे, कुठून केलेलं आहे हे जर माहिती हवी असेल, चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहे, तिथून तुम्ही तो बघू शकता आणि ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहेत। आता ॲपमध्ये जे आहे शेवटचं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे ते आहे हॉल तिकीटचं, या ठिकाणी बघू शकता। आता या हॉल तिकीटवरती जर तुम्ही सिंपल क्लिक केला तर तुमच्यासमोर बघा अशा प्रकारचं एक इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। जसं की या ठिकाणी तुमचा जो पुढचं सेम आहे, जसं की बॅचलर ऑफ आर्ट्स रेग्युलर NAP 2024 BA FY सेकंड सेम, जे पुढचे जे तुमची एक्झाम आहे तर ती एक्झाम या ठिकाणी मेन्शन असणार आहे आणि त्याचा जो सीट नंबर आहे तो सुद्धा या ठिकाणी अवेलेबल झालेला दिसणार आहे आपल्याला या ठिकाणी तुमचा सीट नंबर। आणि सरळ तुम्ही खाली जो ऑप्शन दिलेला आहे या ठिकाणी की हॉल तिकीटवरती तुम्ही क्लिक केला तर तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी जनरेट होणार आहे, तुम्हाला हॉल तिकीटची प्रिंट वगैरे काढता येणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता। परंतु आता सध्या जे आहे तो हॉल तिकीटवर आपण क्लिक केल्यावर कोणताही डेटा दिसत नाही आहे, परंतु काही दिवसानंतर एक 2-4 दिवसात तुमची एक्झाम जी आहेत 4-5 तारखेपासून सुरुवात होत आहे, तर त्यापूर्वी परीक्षेच्या 2-4 दिवसापूर्वी जे आहेत या ठिकाणी तुमचा हॉल तिकीटसुद्धा जनरेट होईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे परिपत्रकामध्ये सुद्धा। आणि या ठिकाणी आपल्याला लाईव्हसुद्धा दिसत आहे की सीट नंबर जनरेट झालेला आहे आणि हॉल तिकीटसुद्धा लवकरच या ठिकाणी तुमचे जनरेट होणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही आता मोबाईलमध्ये जे आहे आपले हॉल तिकीटसुद्धा या ठिकाणी डाउनलोड करू शकता, जे की खूप महत्त्वाची अपडेट आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी, म्हणून आपल्या मित्रांना सुद्धा नक्कीच शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओ दे। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।